नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस, धरण 30%वर, धबधबे झाले ओसंडून वाहते. हिरवाईने नटला भंडारदरा, सलग पावसामुळे पर्यटकांची पावले पुन्हा पर्यटन स्थळाकडे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 12 ते 13 दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून मागील 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे परिसराला अक्षरशः नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे भंडारदरा धरणाची पाणी पातळी सुमारे 30%पर्यंत तर निळवंडे धरणाची पाणी पातळी सुमारे 20%पर्यंत पोहोचली आहे. दमदार पावसामुळे भात पिकाला मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसर हिरवाईने बहरून गेला आहे. वसुंधरा धबधबा, कोळटंबे धबधबा, नेकलेस फॉल, रिव्हर्स फॉल्स तसेच लहान मोठे ओढे, नाले आणि धबधबे खळाळून वाहू लागले आहेत. अनेक बंधारेही पाण्याने भरल्याने परिसराचे निसर्गरम्य सौंदर्य खुलून आले आहे. या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा भंडारदऱ्याकडे वळू लागली आहेत. गेल्या काही दिवसातील सततच्या पावसामुळे भंडारदरा परिसराला जणू चेरापुंजीचे स्वरूप प्राप्त झाल्याची भावना पर्यटक आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान मुळा पाणलोट क्षेत्रातही कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मागील 24 तासात घाटघर येथे 70 मिलीमीटर, रतनवाडी येथे 68 मिलीमीटर, पांझरे येथे 53 मिलीमीटर आणि भंडारदरा येथे 49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी, राजूर, अहिल्यानगर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.